Next example, y equal to sine inverse of 1 minus 25x square divided by 1 plus 25x square. याला फक्त मी थोडस चेंज करतोय. हे 25x स्क्वेअर म्हणजे त्याला असं लिहितोय अंशात आणि छेदामध्ये सेम बदल करून घ्यायचा हे असेल. मग या पद्धतीचं आपण घेतलेलं आहे आधीच. या पद्धतीने जर टर्म असतील आठवते का, याला आपण 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा असं घेतलं होतं. म्हणजे एक्सच्या ठिकाणी टॅन थिटा वापरलेलं होतं. मग हा फॉर्म्युला येतो कॉस 2 थिटा. इथं थोडासा बदल आहे, फक्त एक्सचा स्क्वेअर नाहीये, 5x स्क्वेअर आहे. मग याला आपण सबस्टिट्यूशन तशीच करून घेऊया. 5x त्याला टॅन थिटा घेतो. मग याच्यावरून थिटा किती येणार? थिटा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 5x. ते आता याच्यामध्ये वापरूया. Therefore y equal to sine inverse of 1 minus tan square theta divided by 1 plus tan square theta. हे असेल. हा फॉर्म्युला कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. त्याला इथं पुढे असं मांडून घेतोय. मग इथं साइन इनव्हर्सच्या पुढं कॉस आले. तुम्हाला सांगितलंय त्याचं काय करायला लागतंय ते. साइन इनव्हर्स याला पण साइन मध्ये कन्वर्ट करून घ्या आणि हे काय होणार? साइन पाय बाय 2 मायनस 2 थिटा हे असेल. मग हे साइन इनव्हर्स आणि हे साइन हे दोन्ही पण काढून टाका. म्हणजे इथं काय येणार? पाय बाय 2 मायनस 2 थिटा. पण थिटा किती आहे? टॅन इनव्हर्स ऑफ 5x आहे. ते आता तिथं वापरून घेऊया. Therefore y equal to pi by 2 minus 2 times tan inverse of 5x. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्या. डिफरन्शिएटिंग with respect to x dy upon dx is equal to pi by 2 ची डेरिव्हेटिव्ह 0 minus 2 कॉन्स्टंट आहे त्याला तसंच ठेवा. टॅन इनवर्स f of x त्याची डेरिव्हेटिव्ह येणार 1 upon 1 plus f of x चा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ धिस f of x. 5x ची डेरिव्हेटिव्ह येणार 5. त्यामुळे याचं फायनल आन्सर असेल 2 इंटू 5. हे मायनस पुढे ठेवा आठवणीनं. 2 इंटू 5 हे 10 होणार. 1 प्लस याचा स्क्वेअर 25x स्क्वेअर हे याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल. y equal to sine inverse of 1 minus x cube upon 1 plus x cube. हे साधारणपणे मगाच्या एक्झाम्पल सारखंच आहे, फक्त इथं मला स्क्वेअर दिसत नाहीये, तो मला ऍडजस्ट करावा लागेल. तो कसा ऍडजस्ट करायचा बघा.
साइन इनवर्स ऑफ 1 मायनस, तर मी असं लिहितोय x⁻³ त्याचा स्क्वेअर डिव्हायडेड बाय मध्ये तशीच ऍडजस्टमेंट असेल. मग याच्याबद्दल जर काही शंका असेल तर बघा, x⁻³ त्याचा जर मी स्क्वेअर केला तर अशा परिस्थितीत घातांकांचा गुणाकार होतो. मग 3/2 इंटू 2 केलं की हे 2 ला 2 कॅन्सल होते आणि x³ आहे असं परत येते. मग ही परत एकदा मगाच्या सारखीच ऍडजस्टमेंट करावी लागेल. 1 मायनस x² डिवायडेड बाय 1 प्लस x² असेल तर आपण x=tan θ सबस्टिट्यूट केलं होतं. याच्यामध्ये पण तसंच करावं लागेल, फक्त इथं x नाहीये, त्याच्याऐवजी आहे x⁻³ याला सबस्टिट्यूशन करावं लागेल tan θ. मग त्याच्यावरून थीटा किती येणार? θ tan इनवर्स ऑफ x⁻³ हे असं येणार. आता त्याच्यामध्ये सबस्टिट्यूशन करून घेऊया. देअरफॉर y साइन इनवर्स ऑफ 1 मायनस tan² θ अपॉन 1 प्लस tan² θ. म्हणजेच हे काय होणार? साइन इनवर्स ऑफ cos2θ होणार. परत एकदा हे अपोजिट आलेलं आहे, साइन इनवर्स कॉस. मला ऍडजस्ट करून घ्या. y साइन इनवर्स ऑफ साइन π/2 मायनस 2θ. यातलं साइन इनवर्स आणि साइन हे काढून टाका. देअरफॉर y π/2 मायनस 2θ. त्याच्यातलं थीटा हे आहे, ते थीटा आता इथं वापरायचं आहे आपल्याला आणि मग त्याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. देअरफॉर y π/2 मायनस 2 tan इनवर्स ऑफ x⁻³ आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, dy/dx π/2 ची डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 2 तसंच ठेवा. हे आहे tan इनवर्स f(x) 1/1 प्लस f(x) चा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x). या पद्धतीने करावं लागेल त्याला. पुढे बघूया काय होते त्याचं सिम्प्लिफिकेशन. सो दिस इज इक्वल टू हे -2 इथं वरती ठेवतो डिव्हायडेड बाय मध्ये 1 प्लस या दोघांचा गुणाकार x³ येणार इथं. त्याच्यानंतर इथं 3/2 पुढे घ्या, पॉवर 1 न कमी करा म्हणजेच x⁻½ येणार. त्याच्यामध्ये परत सिम्प्लिफिकेशन होते, हे 2 कॅन्सल होईल, मायनस 3 इंटू x⁻½ म्हणजे रूट x लिहिलं तरी चालते, आहे असं ठेवलं तरी पण चालते. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल. y tan इनवर्स ऑफ 2 x⁵² डिव्हायडेड बाय 1 मायनस x⁵. आता हे tan इनवर्स आहे, इथं दिसतंय 2 आपल्याला, याचा अर्थ इथं समोर
टॅन टू थिटाचा फॉर्म्युला असणार आहे टॅन टू थिटा इक्वल टू टॅन थिटा डिव्हायडेड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा असा फॉर्म्युला येतो. तुम्हाला टॅन थिटा म्हणजे एक्स रेस टू 5/2 घ्यावं लागेल. एकदम प्लेन एक्झाम्पल आहे, काही विशेष नाही. मग त्याचा स्क्वेअर केल्यानंतर हे एक्स रेस टू 5 येते किंवा नाही हे आपण चेक करू. इथं सबस्टिट्यूशन करून घेतोय. पुट एक्स रेस टू 5 इज इक्वल टू टॅन थिटा. त्यामुळे थिटा इक्वल टू किती होईल? टॅन इनव्हर्स ऑफ एक्स रेस टू 5/2. जर मी याचा दोन्ही बाजूचा स्क्वेअर केला, या ठिकाणी स्क्वेअरिंग बोथ साइड केलं, तर हे कसं होणार? एक्स रेस टू 5/2 त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू टॅन स्क्वेअर थिटा येणार. मग याचा स्क्वेअर करायचा म्हणजे या दोघांचा प्रोडक्ट होईल, म्हणजेच ते किती येते बघा बरं. इट इज इक्वल टू एक्स रेस टू 5. त्यामुळे मी डायरेक्ट आता या एक्स रेस टू 5च्या ठिकाणी टॅन स्क्वेअर थिटा लिहिणार आहे आणि या एक्स रेस टू 5/2च्या ठिकाणी टॅन थिटा लिहायचं. म्हणजे मग इक्वेशन कसं होईल बघा. वाय इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ हे येणार टू टॅन थिटा डिव्हायडेड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. So this is equal to tan inverse of tan 2 theta. मग हे tan इनव्हर्स आणि हे tan काढून टाका. इज इक्वल टू 2 थिटा येणार. मग थिटाची व्हॅल्यू तयार आहे माझ्याकडं 2 tan इनव्हर्स ऑफ एक्स रेस टू 5/2. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची फक्त. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह त्याची dy/dx इक्वल टू तसंच ठेवा 1/1 प्लस याचा स्क्वेअर करायचा 1 प्लस एफ ऑफ एक्स चा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. मग हे 2 इथं वरती घेतोय. इथं 5/2 इंटू 2 म्हणजे 2 ला 2 कॅन्सल होईल. एक्स रेस टू 5 येणार फक्त इथं. असं होईल. याची डेरिव्हेटिव्ह बघा काय होणार. 5/2 पुढे घ्या, पॉवर 1 न कमी करा. मग ते कसं होते बघा. 5/2 मायनस 1 म्हणजे किती होणार. 5 मायनस 2/2 दॅट इज इक्वल टू 3/2. आता याच्यामध्ये परत सिम्प्लिफिकेशन शक्य आहे. हे 2 ला 2 कॅन्सल होईल. अंशात येणार 5 इंटू एक्स रेस टू 3/2 डिव्हायडेड बाय 1 प्लस एक्स रेस टू 5. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल. y equal to cot inverse of 1 minus root x divided by 1 plus root x. तर इथे एक लक्षात ठेवा, इथं कॉट इनव्हर्स आहे. कॉस इनव्हर्स किंवा साइन इनव्हर्स जर असतं तर हे एक्झाम्पल आणखीन एका वेगळ्या पद्धतीने सोडवता आलं असतं. ह्याच्या आधी आपण सोडवलेत बघा. 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर या पद्धतीने. आणि इथं कॉट इनव्हर्स आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला
कॉट इनव्हर्स 1/x म्हणजेच टॅन इनव्हर्स x हे असं करून घ्यावं लागेल. म्हणजे हे काय होणार, y इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर इंटरचेंज करून घ्या. हे असेल. तर याच्यामध्ये कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे ते बघा. टॅन इनव्हर्स ऑफ x प्लस वाय डिवायडेड बाय 1 minus x into y. This is equal to tan inverse x plus tan inverse y. फॉर्म्युला व्यवस्थित बघून घ्या. इम्पॉर्टंट फॉर्म्युला. इथं 1 पाहिजे पहिली गोष्ट. त्यानंतर इथं दोन संख्या प्रोडक्ट मध्ये असतील x इंटू वाय, आणि ह्या ज्या दोन संख्या प्रोडक्ट मध्ये आहेत त्याच इथं पाहिजेत. पुढची गोष्ट, इथं जर मायनस असेल डिनॉमिनेटर मध्ये तर अंशात प्लस, आणि छेदामध्ये डिनॉमिनेटर मध्ये जर प्लस असेल तर अंशात इथं मायनस येते. त्यामुळे आता मला काय पाहिजे, इथं 1 मायनस तर इथं तयार आहे डिनॉमिनेटर मध्ये. आता इथं रूट एक्स आहे, मग रूट एक्स प्रोडक्ट रूट एक्स आला पाहिजे, आणि 1 आणि रूट एक्स हे त्याचे फॅक्टर्स पाहिजेत. मग आहेतच ते. म्हणजे मग तुम्हाला हे कसं करावं लागेल बघा ऍडजस्ट. बघा परत एकदा म्हणतोय मी, इथं प्रोडक्ट रूट एक्स आला पाहिजे आणि त्यांची बेरीज अशा पद्धतीने लिहिता आली पाहिजे. मग 1 इंटू रूट एक्स किती येतो प्रोडक्ट, रूट एक्सच येतो, आणि 1 प्लस रूट एक्स तेच इथं आहे. इथं बघा बरं, एक्स इंटू वाय आणि एक्स प्लस वाय या पद्धतीनं इथं ऍडजस्टमेंट झाली पाहिजे. टॅन इनव्हर्स ऑफ मांडतोय मी इथं, आणि एकदा फॉर्म्युला बघू आपण त्याच्यात. बघा 1 मायनस, इथं मी आता असं लिहिणार 1 इंटू रूट एक्स. आता हा फॉर्म्युला बघा, म्हणजे या फॉर्म्युल्यातलं एक्स म्हणजे हे 1 आहे आणि वाय म्हणजे हे रूट एक्स आहे. आता फॉर्म्युला बरोबर तयार झाला का बघा. ही बाजू तयार आहे माझ्याकडं, ही बाजू आता लिहायची. फॉर्म्युला पण लिहून दिलेला आहे तिथं. y इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ 1 मायनस टॅन इनव्हर्स ऑफ रूट एक्स, ते या पद्धतीने. मग टॅन इनव्हर्स 1 म्हणजेच पाय बाय 4, पाय बाय 4 चा टॅन रेशो 1 येतो. या पुढच्या सेक्शन मध्ये काही चेंज नाही, ते आहे असं लिहा. आणि आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy अपॉन dx इक्वल टू पाय बाय 4 कॉन्स्टंट, त्याची डेरिव्हेटिव्ह 0 मायनस टॅन इनवर्स एफ ऑफ एक्स म्हणायचं याला, 1 अपॉन 1 प्लस एफ ऑफ एक्स चा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. याचं सिम्प्लिफिकेशन, हे मायनस तसंच ठेवा पुढं, 1 अपॉन 1 प्लस एक्स येणार, रूट एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट एक्स. याचं सिम्प्लिफिकेशन, हे 2 रूट एक्स पुढे घेतोय मी, हे याचं फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, y इक्वल टू tan इनवर्स ऑफ 8x अपॉन 1 मायनस 15x स्क्वेअर. आता इथं परत तोच फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. आता इथं बघा काय 1 मायनस आहे, याचा अर्थ अंशात प्लस आलं पाहिजे.
मी फॉर्म्युला परत एकदा लिहितोय, जस्ट दुसरंच एक्झाम्पल आहे त्या प्रकारचं. tan इनवर्स ऑफ x प्लस y divided by 1 minus xy. This is equal to tan inverse x plus tan inverse y. मग आता 15x स्क्वेअर एवढा प्रोडक्ट पाहिजे आणि त्यांची बेरीज ऍडिशन त्यांची 8x पाहिजे. मग 15 आणि 8 5 इंटू 3 15 येते, 5 प्लस 3 8 येते. हे एवढंच फक्त तुम्ही व्यवस्थित विचार करायचा आहे त्याच्यात. y इक्वल टू tan इनवर्स ऑफ, इथं लिहितोय मी 5x प्लस 3x डिवायडेड बाय 1 मायनस 5x इंटू 3x. म्हणजेच हे काय होणार, y इक्वल टू tan इनवर्स ऑफ 5x प्लस tan इनवर्स ऑफ 3x. म्हणजे काय केलं आपण, हा फॉर्म्युला फक्त इथं वापरला. बघा बरं, ऍडजस्टमेंट 1 मायनस आहे, x इंटू वाय म्हणजे या दोघांचा प्रोडक्ट आहे, त्याच दोघांची वरती बेरीज पाहिजे. तर तुम्ही हे फॉर्म्युला असा लिहू शकता. ते लिहिलेलं आहे इथं. आता फक्त डेरिव्हेटिव्ह घ्या यांची. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy अपॉन dx इक्वल टू tan इनवर्स f ऑफ x. म्हणजे हे काय येणार, 1 अपॉन 1 प्लस f ऑफ x चा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. मग 5x ची डेरिव्हेटिव्ह ते येणार 5 प्लस, इथं पण तसंच काम करा, 1 अपॉन 1 प्लस 3x चा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x, that is 3. This is equal to 5 upon 1 plus 25x square plus 3 upon 1 plus 9x square. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल, y equal to cot inverse of 1 plus 35 x square divided by 2x. आपल्याकडे जे फॉर्म्युले आहेत ते टॅन मधले आहेत, त्यामुळे सगळ्यात पहिलं तुम्हाला काम काय करावं लागेल, cot inverse of 1 upon x is equal to tan inverse x. हा फॉर्म्युला वापरावा लागेल. म्हणजे हे काय होणार, y इक्वल टू हे येणार tan इनवर्स आणि हे असेल अंश आणि छेद फक्त इंटरचेंज करायचे. आता इथं 1 प्लस आहे, याचा अर्थ अंशामध्ये मायनस येणार. मग इथं प्रोडक्ट किती आहे बघा, 35x स्क्वेअर आहे. मग अशा दोन संख्या पाहिजेत की ज्यांची वजाबाकी 2x येते. मग 35 आणि 2 7 इंटू 5 35 आणि 7 मायनस 5 2 येते. मग इथे ऍडजस्टमेंट करून घ्या त्या पद्धतीनं. y इक्वल टू tan इनवर्स ऑफ 7x minus 5x divided by 1 plus 7x into 5x. मग हा फॉर्म्युला मगाशी आपण जो लिहिलेला होता तो, किंवा तसाच म्हणू आपण त्याला. हे बघा फॉर्म्युला असा येईल आता,
या पद्धतीनं याचं काय येणार, tan इनवर्स x मायनस tan इनवर्स y. मग इथं मला tan इनवर्स 7x मायनस tan इनवर्स 5x हे लिहावं लागेल. त्याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. डिफरन्शिएटिंग with respect to x dy upon dx equal to tan inverse f of x आहे, त्यामुळे हे येणार 1 upon 1 प्लस f of x चा स्क्वेअर 7x चा स्क्वेअर असा येतोय आणि 7x ची परत पुढे डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन 1 प्लस 5x चा स्क्वेअर तो येणार 25x स्क्वेअर आणि 5x ची डेरिव्हेटिव्ह 5. त्याला एकत्र करून घ्या फक्त. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, y equal to tan inverse of 2 root x divided by 1 plus 3x. आता इथं छेदामध्ये 1 प्लस आहे. मग या पद्धतीचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला पहिल्यांदा मांडून घेतोय मी इथे. tan इनवर्स ऑफ 1 प्लस एक्स वाय असं जर असेल तर अंशात x मायनस वाय आहे आणि हे सोडवून किती येते, ह्याचा फॉर्म्युला tan इनवर्स x मायनस tan इनवर्स y हा त्याचा फॉर्म्युला आहे. या पद्धतीनं आपल्याला इथे ऍडजस्टमेंट पाहिजे. अंशात आहे 2 रूट एक्स, छेदामध्ये आहे 3x. मग हे जे 3x आहे याला मी पहिल्यांदा असं मांडून घेतोय, रूट एक्स इंटू रूट एक्स हे असं मांडून घेतोय. आणि आता यालाच ही टर्म मी इथं लिहिणार 3x च्या ठिकाणी आणि जे 2 रूट एक्स आहे म्हणजे जी अंशात जी टर्म आहे त्याच्यासाठी याच दोन टर्म्सचा मी वापर करणार आहे. 3 रूट एक्स मायनस रूट एक्स म्हणजे बघा बरं यांची सबट्रॅक्शन 2 रूट एक्स येते का. मग ह्याला थोडस अजून चेंज करतोय. 3 रूट एक्स असा एक पार्ट लिहिणार आणि दुसरा पार्ट लिहिणार रूट एक्स. आता बघा हे करेक्ट व्यवस्थित ऍडजस्ट होतंय का. मग आता हे चेंजेस करून घेऊया या एक्झाम्पल मध्ये. y इक्वल टू tan इनवर्स ऑफ अंशात 2 रूट एक्स आहे त्याला असं मांडूया 3 रूट एक्स मायनस रूट एक्स डिव्हायडेड बाय काय तिथं 1 प्लस 3x साठी असं लिहायचंय. मग त्या फॉर्म्युला सारखी ऍडजस्टमेंट आले का फक्त बघून घ्या. हे बघा हे x मायनस वाय आणि हेच x आणि y इथं आहेत. याचा अर्थ तुम्ही आता हा फॉर्म्युला वापरू शकता. ह्याची डावी बाजू आहे ही उजवी बाजू मांडायची मला. म्हणजे इथे येणार tan इनवर्स ऑफ 3 रूट एक्स, tan इनवर्स ऑफ
रूट एक्स. हे तुमचं सेपरेशन झालं, फॉर्म्युला त्या ठिकाणी वापरलेला आहे. आता याची डेरिव्हेटिव्ह घेऊया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, dy अपॉन dx इज इक्वल टू, ह्याला एफ ऑफ एक्स म्हणायचं, टॅन इनवर्स एफ ऑफ एक्स 1 अपॉन 1 प्लस एफ ऑफ एक्स चा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स मायनस, इथं परत एकदा फक्त रूट एक्स ला एफ ऑफ एक्स म्हणायचं आहे, 1 अपॉन 1 प्लस एफ ऑफ एक्स चा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. आता हा फर्स्ट पार्ट ॲज इट इज 1 प्लस, इथे येणार 9 3 चा स्क्वेअर आणि रूट एक्स चा स्क्वेअर येणार एक्स. इथलं 3 कॉन्स्टंट ते तसंच ठेवा. रूट एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट एक्स मायनस, इथं काय काय होणार बघा, 1 अपॉन 1 प्लस रूट एक्स चा स्क्वेअर एक्स, रूट एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट एक्स. तर फक्त काय करायचं आहे आता, सिम्प्लिफिकेशन. डेरिव्हेटिव्हचं झालेलं आहे काम बऱ्यापैकी आपलं. dy अपॉन dx इज इक्वल टू, हे 2 रूट एक्स पुढे घेतोय आणि हे 3 अंशात लिहितोय, 3 अपॉन 2 रूट एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस 9x मायनस 1 अपॉन 2 रूट एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस एक्स. हे याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात. y इक्वल टू tan इनवर्स ऑफ 2 raised to x plus 2 divided by 1 minus 3 into 4 raised to x. तर मात्र जरा काळजीपूर्वक बघा टर्म कशा पद्धतीने आहेत ते. फॉर्म्युला तोच वापरणार आहे. इथं 1 मायनस आहे, टॅन इनवर्स ऑफ छेदामध्ये येणार 1 मायनस एक्स वाय, अंशात त्यावेळेला येणार एक्स प्लस वाय. याचा फॉर्म्युला कसा येणार, टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय. आता ह्या ज्या टर्म्स आहेत, आपल्याला अंशामध्ये 2 टर्म प्लस मध्ये पाहिजे. बघा कशा पद्धतीने आहे ते. मग अंशातली जी टर्म आहे महत्वाची ती पहिल्यांदा अशी मांडून घेतोय, त्यालाच मी असं पण लिहू शकतोय. बघा समजतंय का व्यवस्थित. मग 2 चा स्क्वेअर येणार 4, ते 4 पुढे घेतलं, हे असं येईल. अजून थोडस लागणार आहे इथं, त्याच्यासाठी ही टर्म काय येते ते एक बघूया. आता इथं आहे 3 इंटू 4 रेस टू एक्स. मग याला हे जे 4 आहे, या 4 ला मी असं लिहितोय, कारण मला 2 रेस टू एक्स पाहिजे, त्यामुळे ह्याला असं मांडून घेतलं. 3 इंटू ब्रॅकेट, आता हा घातांक दोघांना सेपरेट देऊन टाक, 2 रेस टू एक्स इंटू 2 रेस टू एक्स. म्हणजेच याचा फर्स्ट पार्ट मी असा घेतोय 3 इंटू 2 रेस टू एक्स, आणि सेकंड पार्ट घेतोय 2 रेस टू एक्स
आता याच दोघांची बेरीज 4 येते की नाही बघा. इथं 3 आहे, इथं काय नाही आहे, याच्या समोर याचा अर्थ 1 आहे. मग हेच दोन फॅक्टर्स मी इथं घेतोय. 3 इंटू 2 रेस टू एक्स प्लस 2 रेस टू एक्स. या दोघांची बेरीज इथं 3 आहे, इथं काही नाही आहे म्हणजे 1 घ्यायचं. 3 प्लस 1 4. म्हणजे जिथं ही टर्म आहे तर हे लिहायचं आहे, जिथं ही टर्म आहे त्या ठिकाणी हे लिहायचं. मग बघा बरं दिलेलं इक्वेशन तसं चेंज होणार का? y इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ 2 रेस टू एक्स प्लस 2. त्याच्यासाठी हे लिहायचं आहे 3 इंटू 2 रेस टू एक्स प्लस 2 रेस टू एक्स डिव्हायडेड बाय छेदामध्ये 1 मायनस फर्स्ट टर्म येणार 3 इंटू 2 रेस टू एक्स, सेकंड टर्म येणार 2 रेस टू एक्स. आता हा फॉर्म्युला व्यवस्थितपणे तयार केलेला आहे आपण. आता याची उजवी बाजू वापरायची आहे. फर्स्ट टर्म 3 इंटू 2 रेस टू एक्स आहे, त्यामुळे याचं सिम्प्लिफिकेशन येणार tan इनव्हर्स ऑफ 3 इंटू 2 रेस टू एक्स मध्ये प्लस आहे तेच पुढे घ्यायचं आहे tan इनव्हर्स ऑफ 2 रेस टू एक्स. आता हे सेपरेशन झालेलं आहे. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. डिफरन्शिएटिंग with respect to x dy upon dx is equal to tan इनव्हर्स, ह्याला f of x म्हणायचं. मग डेरिव्हेटिव्ह येणार 1 अपॉन 1 प्लस f of x चा स्क्वेअर म्हणजे 3 इंटू 2 रेस टू एक्स पूर्ण या टर्मचा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 इंटू 2 रेस टू एक्स. त्यानंतर पुढचा पार्ट आहे tan इनव्हर्स 2 रेस टू एक्स, त्याची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस f ऑफ x चा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. आता हे सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. इथं काय काय होते बघा तयारात. 3 चा स्क्वेअर ते येणार 9, 2 रेस टू एक्स चा स्क्वेअर, याला तुम्ही पाहिजे तशा पद्धतीने लिहू शकताय. मी फक्त इथं 2 रेस टू 2x एवढंच लिहितोय. त्याच्यानंतर 3 आहे असंच. 2 रेस टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह 2 रेस टू एक्स इंटू लॉग 2 प्लस इथं काय येणार बघा 1 अपॉन 1 प्लस 2 रेस टू 2x आणि 2 रेस टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह 2 रेस टू एक्स इंटू लॉग 2. आता जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर इथं 2 रेस टू एक्स इंटू लॉग 2 आणि इथं पण 2 रेस टू एक्स इंटू लॉग 2 आहे. ते कॉमन घेऊया त्याच्यातून. So this is equal to 2 raised to x into log 2 into bracket. आता ह्यातलं काय काय शिल्लक राहणार बघा. 3 divided by 1 plus 9 into 2 raised to 2x प्लस ह्याच्यातली ही टर्म बाहेर गेलेली आहे. इथं शिल्लक राहणार 1 plus 2 raised to 2x. हे याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल. y equal to
tan inverse of 2 raised to x divided by 1 plus 2 raised to 2x plus 1. आता याच्यामधल्या ज्या टर्म्स आहेत त्या बघा, इथं छेदामध्ये पहिल्यांदा चेक करा, 1 प्लस आले, याचा अर्थ अंशात 2 टर्म मायनस मधल्या पाहिजेत. याचा फॉर्म्युला परत एकदा लिहितो इथं, tan इनव्हर्स ऑफ x minus y divided by 1 plus xy. This is equal to tan inverse x minus tan inverse y. आता ह्या ज्या टर्म्स आहेत त्या एक एक पहिल्यांदा ही सेकंड टर्म घेतोय मी, ते बघा काय आहे ते, 2 रेस टू 2x प्लस 1 आहे. यालाच तुम्ही असं मांडू शकताय, 2x म्हणजेच x प्लस x आणि पुढं प्लस 1. याला या पद्धतीनं सेपरेट करता येतं. बघा, बेस सेम आहे आणि घातांकात असं जर ऍडिशन असेल तर हा बेस प्रत्येक टर्मला देऊन टाकायचा. आता याच्यातलं परत मी कॉम्बिनेशन करतो, 2 इंटू 2 रेस टू एक्स असं एकत्र घेतोय आणि त्याच्या पुढे 2 रेस टू एक्स ला सेपरेट ठेवतोय. म्हणजे जिथं ही टर्म आहे त्या ठिकाणी मी आता हे लिहिणार आहे. मग राहिले कोण आता, 2 रेस टू एक्स राहिले. मग 2 रेस टू एक्स सुद्धा याच दोघांच्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे. मग काय करायचं बघा, त्याला 2 इंटू 2 रेस टू एक्स मायनस 2 रेस टू एक्स. हे 2 आहे, हे 1 आहे, 2 मायनस 1 म्हणजे 2 रेस टू एक्स फक्त येते का बघा, 1 टाइम्स 2 रेस टू एक्स. 2 वजा 1 करा म्हणजे एकच 2 रेस टू एक्स हे येणार. मग याच्यासाठी हे लिहिणार आहे. मग ते एक्झाम्पल कसं दिसेल बघा, त्या ठिकाणी आता चेंजेस करून घेऊया, ऍडजस्टमेंट बघून घ्या, इम्पॉर्टंट आहेत. 2 रेस टू एक्स च्या ठिकाणी हे मांडतोय, डिव्हायडेड बाय मध्ये 1 प्लस हे 2 रेस टू 2x प्लस 1 आहे त्याच्यासाठी हे लिहायचं आहे. ही फर्स्ट टर्म आणि त्याच्या पुढं ही टर्म. बघा बरं, ह्या दोघांची वजाबाकी हितच लिहिली आहे का, म्हणजे मग हा फॉर्म्युला करेक्ट तयार होईल तुमचा. मग याचं सिम्प्लिफिकेशन करूया आता या फॉर्म्युल्याप्रमाणे, y इक्वल टू tan इनवर्स ऑफ फर्स्ट टर्म tan इनवर्स ऑफ 2 इंटू 2 रेस टू एक्स मायनस tan इनवर्स ऑफ 2 रेस टू एक्स. असा हा फॉर्म्युला तयार होईल. वापरल्यानंतर हे अशी टर्म दिसेल. तर याच्या पुढं त्याला कंटिन्यू करूया, डेरिव्हेटिव्ह घेऊया त्याची. आता सिम्प्लिफिकेशन सगळं झालेलं आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, dy अपॉन dx इज इक्वल टू, हे आहे tan इनवर्स f ऑफ x, डेरिव्हेटिव्ह येणार 1 अपॉन 1 प्लस f ऑफ x चा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x मायनस, इथं परत तेच, याला f ऑफ x कन्सिडर करतो, 1 अपॉन
1 प्लस एफ ऑफ एक्स चा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. सो दिस इज इक्वल टू, हा फर्स्ट पार्ट, त्याच्यात थोडस सिम्प्लिफिकेशन करून घेऊया. 1 प्लस 2 चा स्क्वेअर येणार 4, 2 रेस टू एक्स त्याचा स्क्वेअर, त्याला लिहितोय 2 रेस टू 2x, आणि इथलं 2 कॉन्स्टंट ते तसंच ठेवतोय. 2 रेस टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह 2 रेस टू एक्स इंटू लॉग 2 मायनस, तर परत एकदा त्याच पद्धतीनं सिम्प्लिफिकेशन करून घेतोय. 1 प्लस 2 रेस टू 2x आणि 2 रेस टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह 2 रेस टू एक्स इंटू लॉग 2. आता सिम्प्लिफिकेशन करायचं आहे याचं. कॉमन काय येते का बघूया. इथं 2 रेस टू एक्स इंटू लॉग 2 आहे, इथं पण 2 रेस टू एक्स इंटू लॉग 2 आहे. ते कॉमन घेऊया त्याच्यातून. 2 रेस टू एक्स इंटू लॉग 2 हे सगळं कॉमन घेतलं की शिल्लक काय काय राहणार आहे बघा. इथं 2 राहील शिल्लक अंशात, डिव्हायडेड बाय मध्ये 1 प्लस 4 इंटू 2 रेस टू 2x मायनस इथलं 2 रेस टू एक्स लॉग 2 बाहेर घेतले, इथं बाकीच काही शिल्लक राहत नाही. 1 अपॉन 1 प्लस 2 रेस टू 2x, हे याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल. y equal to cot inverse of a square minus 6x square divided by 5ax. इथं पहिल्यांदा cot inverse of 1 upon x असं असेल तर त्याच्यासाठी tan inverse of x असं करून घेतोय. म्हणजे मग हे y equal to tan inverse of, हे अंश आणि छेद इंटरचेंज करून घ्या, 5ax divided by a square minus 6x square हे असेल. आता इथं 1 आलं पाहिजे. आता याच्यामध्ये या ए स्क्वेअरच्या ठिकाणी मला 1 ऍडजस्ट करायचंय. मग ते जर 1 ऍडजस्ट करायचं असेल तर अंशाला आणि छेदाला ए स्क्वेअरनं डिव्हाइड करून घेतोय. बघा ही थोडीशी वेगळी स्टेप आहे जी आतापर्यंत तर काय आपण कुठं केलेली नाही आहे. डिव्हाइडिंग बाय ए स्क्वेअर, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना पण ए स्क्वेअरनं डिव्हाइड करून घ्यायचं. म्हणजे मग हे काय होईल बघा, y इक्वल टू tan inverse of 5ax divided by a square totally divided by, इथे a square न सेपरेट डिवाइड करतोय, a square upon a square minus 6x square upon a square. आता याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन बघा कसं होणार. हे a, इथलं एक a कॅन्सल होईल म्हणजे इथं x अपॉन a शिल्लक राहील. इथलं a स्क्वेअरला a स्क्वेअर कॅन्सल होईल, इथं 1 येणार. इथं कॅन्सल काही होत नाहीये, फक्त x अपॉन a लिहून त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर असं आपण त्या ठिकाणी मांडूया त्याला. म्हणजे मग हे सिम्प्लिफिकेशन झाल्यानंतर
हे कसं येणार आहे बघा, 5x अपॉन ए डिव्हायडेड बाय, इथं 1 येणार, मायनस इथं असं लिहित घेतोय. आता याला परत आपल्याला ऍडजस्टमेंट करावी लागेल. आता ऍडजस्टमेंट कशी करायची ते बघून घ्या. इथं 1 मायनस आहे, माझ्याकडं या पद्धतीचा जो फॉर्म्युला आहे तो असा आहे, 1 मायनस एक्स इंटू वाय असेल तर इथे येणार एक्स प्लस वाय. सो दिस इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ एक्स प्लस tan इनवर्स ऑफ वाय. मग आता इथं मला दोन टर्मचा प्रोडक्ट पाहिजे, त्यांचीच बेरीज हिथं पाहिजे. इथं 5 दिसते, मग 3 प्लस 2 लिहू शकतोय आणि 3 इंटू 2 इथं 6 येणार. बघा मांडल्यानंतर लक्षात येईल तुमच्या आणखीन जरा डिटेलमध्ये. y इक्वल टू tan इनवर्स ऑफ, अंशामध्ये मला बेरीज पाहिजे, मग 3x अपॉन ए प्लस 2x अपॉन ए टोटली डिव्हायडेड बाय 1 मायनस याच दोघांचा इथं प्रोडक्ट लिहितोय, 3x अपॉन ए इंटू 2x अपॉन ए. म्हणजे हे असं होईल. आता बघा बरं, या दोघांचा प्रोडक्ट 3 इंटू 2 6 आणि एक्स अपॉन ए म्हणजेच एक्स अपॉन ए चा स्क्वेअर, या दोघांची बेरीज 3 प्लस 2 5x अपॉन ए. या पद्धतीनं ऍडजस्टमेंट आपण करून घेतलेली आहे. आता इथं हा फॉर्म्युला वापरायचा आहे. म्हणजे हे सेपरेट होईल, y इक्वल टू tan इनवर्स ऑफ 3x अपॉन ए प्लस tan इनवर्स ऑफ 2x अपॉन ए. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स dy अपॉन dx इज इक्वल टू, ह्याला एफ ऑफ एक्स म्हणायचं आहे, ह्याला पण एफ ऑफ एक्स म्हणायचं आहे. हे कसं येणार, 1 अपॉन 1 प्लस एफ ऑफ एक्स चा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स प्लस, इथं पण तोच फॉर्म्युला, 1 अपॉन 1 प्लस एफ ऑफ एक्स चा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. आता याला आणि परत पुढं सोडवावं लागेल आपल्याला. बघा थोडं काम आहे, करावं लागेल आता ते. Therefore dy upon dx is equal to 1 upon 1 प्लस, इथं काय काय येणार बघा, 9 एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इंटू इथं 3 अपॉन ए कॉन्स्टंट, एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे इथलं डेरिव्हेटिव्हचं काम झालेलं आहे, प्लस 1 अपॉन 1 प्लस याचा स्क्वेअर काय येणार, 4 एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर आणि याची डेरिव्हेटिव्ह येणार 2 अपॉन ए, एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 येणार. याच्यामध्ये परत थोडंसं सिम्प्लिफिकेशन करून घेऊया. याचा लसावी येणार ए स्क्वेअर,
या ए स्क्वेअरने इकडे मल्टिप्लाय करा, म्हणजे इथे येणार ए स्क्वेअर प्लस 9x स्क्वेअर हे 3/a तसंच ठेवा, प्लस इथं पण तसंच करून घ्यायचं आहे. इथं लसावी येणार ए स्क्वेअरने इकडे मल्टिप्लाय करा, ए स्क्वेअर प्लस 4x स्क्वेअर इंटू 2/a. अजून काम करायचं आहे थोडंसं पुढं. dy/dx इज इक्वल टू, हे ए स्क्वेअर वरती जाईल आणि मग नंतर त्याला पुढच्या स्टेपला कॅन्सल करतोय. प्लस इथं पण तसंच करून घ्यायचं आहे, ए स्क्वेअर वरती येईल, ए स्क्वेअर प्लस 4x स्क्वेअर इथे येणार 2/a. तर हे ए आणि याच्यातलं एक ए कॅन्सल होईल, इथलं ए याच्यातलं पण एक ए कॅन्सल होईल. फायनल आन्सर द्यायचं 3a अपॉन ए स्क्वेअर प्लस 9x स्क्वेअर प्लस इथे येणार 2a अपॉन ए स्क्वेअर प्लस 4x स्क्वेअर हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल, y इक्वल टू tan inverse of a plus b tan x divided by b minus a tan x. इथं पण आता परत एकदा मला 1 ऍडजस्ट करायचं आहे. याचा अर्थ इथं सुद्धा अंशाला आणि छेदाला b ने डिवाइड करून घेतोय. मगाशी जसं लिहिलं होतं तसं थोडासा बदल करतोय त्याच्यात. तसं लिहा किंवा असं लिहिलं तरी चालतंय. डिव्हायडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय b. ब्रॅकेटच्या आतमध्ये डिवाइड करून घ्यायचंय. y इक्वल टू tan इनवर्स ऑफ, आता हे कसं होणार बघा, इथे येणार a अपॉन b प्लस इथे येणार b tan x डिवायडेड बाय b टोटली डिवायडेड बाय b अपॉन b मायनस a tan x अपॉन b हे असेल. त्याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन काय काय होते बघा, हे b कॅन्सल होते, इथं पण b कॅन्सल होईल, इथं 1 येणार, बाकीच काय कॅन्सल होत नाही. आता त्याचं जे कॅन्सल झाल्यानंतर काय राहते शिल्लक ते आता लिहूया. y इक्वल टू tan इनवर्स ऑफ a अपॉन b प्लस tan x डिवायडेड बाय 1 मायनस a अपॉन b इंटू tan x हे असेल. आता इथं परत एकदा तोच फॉर्म्युला वापरायचा आहे. tan इनवर्स ऑफ x प्लस y divided by 1 minus xy. This is equal to tan inverse of x plus tan inverse of y. फॉर्म्युला वापरून घेऊया त्याच्यात आता, म्हणजेच y इक्वल टू tan inverse of first term, that is a upon b plus
tan इनवर्स ऑफ tan x. मग याच्यामध्ये परत सिम्प्लिफिकेशन होणार आहे. tan इनवर्स आणि tan हे असं जर आलेलं असेल, ही फर्स्ट टर्म मी तसंच ठेवतो 1-2 मिनिट अजून, आणि tan इनवर्स tan x म्हणजे फक्त x येणार. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, डिफरन्शिएटिंग with respect to x dy upon dx इक्वल टू a आणि b हे दोघं पण कॉन्स्टंट आहेत, त्यामुळे ही पूर्ण टर्म कॉन्स्टंट येणार. याची डेरिव्हेटिव्ह 0 प्लस x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x ते येणार 1. याचं फायनल आन्सर येईल 1.